गांधीनगर गावाचे एक लहानसे गाव होते. त्या गावात एक मोठा बाजार भरत असे आणि त्या बाजारात खूप गर्दी असायची. उन्हाळ्यात ही गर्दी बलदेवच्या पेप्सीच्या दुकानावर असायची. अहो बलदेव काका, मला ऑरेंज पेप्सी द्या, मला पिवळी आणि मला लाल. लहान असो वा मोठे, सर्वांनाच बलदेवची पेप्सी खूप आवडायची आणि बलदेव खूप प्रामाणिकपणे पेप्सी बनवायचा. चांगलं फिल्टरचं पाणी, स्वच्छ साखर आणि स्वच्छ हातांनी तो ज्यूस बनवून प्लास्टिकच्या पिशवीत भरत असे. बलदेवची 1 रुपयाची पेप्सी खूप खपत असे. थोड्या अवधीत त्याचा सगळा स्टॉक संपत असे. बलदेव काका, पेप्सी आहे का? नाही बाळा, सगळ्या संपल्या, आता उद्या ये. बलदेवच्या दुकानासमोर पवनचं दुकान होतं. तो आईस्क्रीम विकत असे, पण उन्हाळा असूनही त्याचं आईस्क्रीम विकलं जात नव्हतं. हा बलदेव त्याच्या पेप्सीत काय टाकतो म्हणून गावातले सगळे लोक त्याचीच पेप्सी घेत असतात. 1 रुपयाच्या पेप्सीची चव अशी काय असणार आहे? माझे तर आईस्क्रीम खराब होत आहे. चवीचं तर माहित नाही, पण ती आईस्क्रीम पेक्षा स्वस्त असेल म्हणून कदाचित जास्त विकली जात असेल. हो, असू शकतं. तुम्ही पण पेप्सी विकायला लागा ना. अगं, पण पेप्सी बनवणार कोण? पेप्सी बनवायची थोडीच आहे. बाजारात खूप कंपन्या पेप्सी बनवतात. तुम्ही पण त्यांच्याकडूनच विकत घेऊ शकता. विचार करा, खूप फायदा होईल. तशी आयडिया तर छान आहे. उद्या शहरात जाऊन ढीगभर पेप्सी घेऊन येतो. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी पवन शहरातून ढीगभर पेप्सी घेऊन आला आणि त्याने त्या सगळ्या त्याच्या फ्रीज मध्ये ठेवल्या. बरं केलं. आता बाहेर एक बोर्ड लावून टाका, इथे पेप्सी मिळेल. ठीक आहे. त्यांनी बोर्डवर लिहिलं की इथे पेप्सी मिळेल आणि तो बोर्ड त्यांच्या दुकानासमोर लावून टाकला. थोड्या वेळाने एका लहान मुलाने तो बोर्ड वाचला. इथे पेप्सी मिळेल. काका, कोणकोणते कलर आहेत? सगळे कलर आहेत. तुला कोणतं पाहिजे ते सांग. मला पिवळी आणि एक ऑरेंज वाली पाहिजे. पवनने त्याला 2 पेप्सी दिल्या. तो मुलगा तिथेच उभा राहून पेप्सी पिऊ लागला. हे खूप छान आहे, मज्जा आली. हे घे, माझ्याकडून तुझ्या पेप्सी फ्री. जाऊन तुझ्या मित्रांनाही सांग की या दुकानात सुद्धा पेप्सी मिळते. हो हो काका, नक्की सांगेन. आणि पवनची आयडिया कामी आली. मुलगा धावत गावात गेला आणि काही वेळाने त्याच्या मित्रांना घेऊन आला. हेच ते दुकान आहे. मला पण ऑरेंज हव्या आणि मला 3 लाल हव्या. पवनने सर्वांना पेप्सी दिले आणि मग त्यानंतर खूप जणांनी पवनच्या दुकानातून पेप्सी घेतल्या. आजपर्यंत गावकऱ्यांनी फक्त बलदेवच्या पेप्सी खाल्ल्या होत्या. आज त्यांना कंपनीचा स्वादही आवडू लागला होता. अरे वा, ही काळ्या रंगाची पेप्सी तर मी पहिल्यांदाच पीत आहे. आणखी खूप फ्लेवर आहेत. लिंबू पाणी, काळा खट्टा, ऑरेंज, रोज. वा रे वा, आता तर रोज वेगवेगळे फ्लेवर घेऊन येऊ शकतो. पवनने पेप्सी विकायला सुरुवात केल्याने बलदेवच्या दुकानावर ग्राहक येत नव्हते. मला थोडं धीराने घ्यावं लागेल. पवनने नवीन नवीन पेप्सी बनवायला सुरुवात केली आहे म्हणून गावकरी त्याच्या दुकानात जाऊ लागले आहेत. पण मला खात्री आहे की सगळे परत येतील. बलदेव स्वतःला धीर देत होता. पुढील काही दिवस पवनच्या दुकानावर गर्दी होत राहिली आणि इकडे बलदेवचा धंदा मंद झाला होता. गावचे सरपंच बलदेवच्या दुकानावर आले. काय झालं बलदेव, आज उदास दिसत आहेस? काय सांगू काका, पवन शहरातून पेप्सी आणून विकतो आहे. आता माझे ग्राहक कमी झाले आहेत. काही हरकत नाही, ही काही दिवसांचाच प्रश्न आहे. कोणताही नवीन गोष्ट मागे गावकरी घाव घेतात. तुला तर माहितीच आहे, काही दिवसातच सगळं सुरळीत होईल आणि मला खात्री आहे तुझ्या पेप्सी शहरातील कंपनीच्या पेप्सीपेक्षा चांगलीच असेल. आता एक काम कर, मला 50 पेप्सी दे. आज शहरातून माझी नातवंड येणार आहेत. ठीक आहे सरपंच साहेब. बलदेवने सरपंचांना 50 पेप्सी दिल्या.
आणि ते आनंदाने तिथून निघून गेले. बलदेव अजूनही उदास होता. सरपंच त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या नातवाला एक पेप्सी दिली. पप्पा, या पेप्सी वगैरे चांगल्या नसतात. त्यांच्यात खूप भेसळ असते. याने मुले आजारी पडतात. बाळा, या पेप्सी आपला बलदेव स्वतः बनवतो, भेसळीशिवाय. आम्ही या पेप्सी गेली कित्येक वर्ष खात आहोत. अजूनपर्यंत कोणी आजारी पडलं नाही. द्या मला. सरपंचांनी एक पेप्सी त्यांच्या मुलीला दिली आणि तिने ती प्यायली. वा पप्पा, ही तर खूपच छान आहे. सरपंचांच्या घरी आलेल्या सर्व पाहुण्यांनी पेप्सी प्यायला सुरुवात केली आणि काही वेळातच सर्व पेप्सी संपल्या. पप्पा, या पेप्सी कुठून आणल्या? मी आणखी थोड्या आणते. बाजारात तुला बलदेवचे दुकान दिसेल, ज्यात मोठा फ्रीज असेल त्याच्याच दुकानातून. मी घेऊन येते. नेहा बाजारात पोहोचली, पण ती बलदेव आणि पवनच्या दुकानात गोंधळली. तिला कळत नव्हतं की कोणतं दुकान आहे. बहुतेक ज्या दुकानात गर्दी आहे मी तिथे जायला हवं. नेहा पवनच्या दुकानात गेली. मला 20 पेप्सी द्या. जेव्हा पवनने फ्रीजमधून पेप्सीचं पॅकेट काढलं तेव्हा नेहाने नकार दिला. नको नको, हे नकोय. अरे, आताच तर तुम्ही माझ्याकडे 20 पेप्सी मागितलेत. हो, पण या केमिकलवाल्या पेप्सी आहेत. तिथे उभ्या असलेल्या एका माणसाने नेहाला विचारलं, ताई, या पेप्सीमध्ये कोणते केमिकल आहे? ही पेप्सी शहरातल्या कंपनीत तयार होते. तिथे हे तयार होताना खूप केमिकल टाकतात, ज्या हानिकारक असतात. त्यामुळे मुलं आजारी पडतात. असं असेल तर तू इथे पेप्सी घ्यायला का आलीयस? मी तर त्या पेप्सी घ्यायला आले होते ज्या या गावातच तयार होतात. अच्छा, म्हणजे तुम्हाला बलदेव भाऊंची पेप्सी घ्यायची आहे तर त्यांचं दुकान समोर आहे. नेहा तेथून निघून गेली, पण आजूबाजूचे लोक शहरातल्या केमिकलवाल्या पेप्सीची चर्चा करू लागले. नेहाने बलदेवच्या दुकानातून पेप्सी घेतल्या आणि घरी गेली. केमिकलवाल्या पेप्सीची गोष्ट गावात आगीसारखी पसरली आणि सगळ्या आईबाबांनी मुलांना पवनच्या दुकानातून पेप्सी घ्यायला मनाई केली. आजपासून पवन काकांच्या दुकानातून पेप्सी घ्यायची नाही. का आई? कारण त्यात खूप केमिकल असतात. तुझी तब्येत खराब होईल, मग तुला इंजेक्शन द्यावं लागेल. नको का बाई? लोकांना बलदेवचा चांगुलपणा समजला आणि पुन्हा एकदा बलदेवच्या पेप्सीज विकल्या जाऊ लागल्या. पवनच्या दुकानातून कोणीच पेप्सी घेत नव्हतं. शेवटी निराश होऊन पवनने पेप्सी विकायचंच बंद केलं. नेहाने अख्ख्या गावाला आजारी पडण्यापासून वाचवलं आणि सगळं काही पूर्वीसारखं झालं. देवपूर गावात माया आणि वीणा नावाच्या 2 शेजारणी राहत होत्या. वीणाचं कुटुंब भरलेलं होतं. तिच्या पतीची कमाई सुद्धा खूप चांगली होती. पण माया एक विधवा होती. तिच्या पतीच्या निधनाला 4 वर्ष झाली होती आणि ती गावात लहान मोठी कामं करून तिचं आणि तिच्या मुलाचं पोट भरत होती. रवी आणि रोहन एकत्र खेळत असे. चल रवी, मी बाजारात चाललो आहे. आज माझी आई मला आईस्क्रीम खाऊ घालणार आहे. खरंच? हो, आता मी जातो, नाहीतर आई ओरडेल. रोहन तिथून निघून गेला, पण रवीच्या मनात आईस्क्रीम खायच्या विचाराने घर केलं. रवीने कधीच आईस्क्रीम खाल्लं नव्हतं, फक्त इतर मुलांना खाताना पाहिलं होतं. मग रवी निराश होऊन घरी परतला. काय झालं? तुझा चेहरा का उतरला आहे? आई, मला पण आईस्क्रीम खायचं आहे. रोहनची मम्मी त्याला आईस्क्रीम खाऊ घालायला बाजारात घेऊन गेलीये. बाळा, तू समजूतदार आहेस हो ना? हो, मला माहिती आहे आई, आपल्याकडे आईस्क्रीम घ्यायला पैसे नाही आहेत. काही हरकत नाही, राहू दे. आज तू जेवायला काय केलं आहेस? तुझा आवडता वरण भात. तू खाऊन घे, मी कामाला जाऊन येते. ठीक आहे आई. मायाचं लक्ष रवीच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे होतं. ती रस्ताभर रवीबद्दल विचार करत होती. जर मी जास्त पैसे कमवू शकले असते तर त्यातून मी रवीला आईस्क्रीम खाऊ घालू शकले असते. त्या बिचाऱ्याची किती इच्छा आहे. अरे देवा, माझी थोडी मदत कर रे. वृक्षदेवाने मायाचं बोलणं ऐकलं आणि तिच्या समोर प्रकट झाले.
मुली, मी तुझी अडचण समजू शकतो. तुला तुझ्या मुलाची इच्छा पूर्ण करण्याची इच्छा आहे आणि यात मी तुझी मदत करू शकतो. अरे देवा, तुम्ही खरंच मला मदत करणार? माझा मुलगा खरंच आईस्क्रीम खाणार? हो, हे घे. वृक्षदेवाने मायाला काही बिया दिल्या. या तुझ्या अंगणात पेरून टाक. यानंतर यातून जे रोपटं येईल त्याला एकात आईस्क्रीम लागलेलं असेल. आईस्क्रीमची रोपं? हो. मायाने वृक्षदेवाचा आशीर्वाद घेतला आणि ती जादूच्या बिया घेऊन घरी आली. घराच्या बाहेर अंगणात एक लहानसं शेत होतं. मायाने सगळ्या बिया या लहानशा शेतात पेरून टाकल्या. आई, तू हे काय करते आहेस? मी आईस्क्रीमच्या झाडांच्या बिया पेरते आहे. आईस्क्रीमची झाडं? हो बाळा, वृक्षदेवांनी मला स्वतः या जादूच्या बिया दिल्या आहेत. याला खरंच आईस्क्रीम लागणार? हो. वा, मग तर आपण आईस्क्रीम खाऊ पण आणि विकूही शकतो. मी असं विचारच केला नाही. जर आपण खूप आईस्क्रीम उगवून विकली तर आपल्याला खूप पैसे मिळतील आणि मला गावात काम करायचीही गरज पडणार नाही. हो आई, आपण खूप श्रीमंत होऊन जाऊ. बरोबर. आता या बियांना पाणी घाल. हो आई, आज तू कामाला जाणार नाहीस का? नाही बाळा, उद्या आपलं स्वतःचं आईस्क्रीमचं शेत असेल, मग मी दुसऱ्यांच्या घरी कामाला का जाऊ? हो, ते पण आहे. मायाने विचार केला होता की दुसऱ्या दिवशी आईस्क्रीम येईल. ती ते आईस्क्रीम विकून खूप पैसे कमवेल. या विचारानेच ती तिच्या कामालाही गेली नाही. तिच्या मनात पैशांचा लोभ आला होता. रात्री तिला झोपही येत नव्हती. ती विचारच करत होती की आईस्क्रीम विकून ती किती पैसे कमवेल. मी एक आईस्क्रीम कितीला विकायला हवं? सगळे आईस्क्रीम्स वेगवेगळे असतील की एकसारखे? हे सगळे विचार तिच्या डोक्यात घोळत होते. मग सकाळ झाली आणि माया धावतच घराच्या बाहेर आली आणि तिने तिचं शेत पाहिलं तर तिथे काहीच उगवलं नव्हतं. अरे हे काय? वृक्षदेवांनी तर सांगितलं होतं की त्या जादूच्या बिया आहेत, त्यातून एका दिवसातच आईस्क्रीमचं झाड येईल, पण असं काहीच झालं नाही. माया उदास झाली होती. रवी सुद्धा घराच्या बाहेर आला आणि तोही निराश झाला. मायाने रवीचा हात धरला आणि त्याला घेऊन निघून गेली. ती त्याच झाडाजवळ आली. वृक्षदेव, वृक्षदेव! वृक्षदेव प्रकट झाले. काय झालं बाळा? तू एवढी रागात का आहेस? काल तुम्ही मला जादूच्या आईस्क्रीमच्या बिया दिल्या होत्या आणि म्हणाला होतात की एकाच दिवसात झाडे उगवतील, पण त्या बियांमधून काहीच उगवलं नाहीये. असं कसं होऊ शकतं? बाळा, तू मला सांगू शकतेस की तू नेमकं काय केलंस? मी त्या बिया माझ्या लहान शेतात पेरल्या आणि त्यांना पाणीही घातलं. तरीही नाही उगवली? विचित्रच आहे. असो, ह्या घे नवीन बिया. यावेळेस नक्की आईस्क्रीमचं झाड उगवणार. मायाने त्या नवीन जादूच्या बिया घेतल्या आणि पुन्हा घरी निघाली. पुन्हा एकदा तिने अंगणात त्या बिया पेरल्या आणि त्यावर पाणी घातलं आणि वाट पाहू लागली. दुसऱ्या दिवशीही तिथे कोणतेही झाड आलं नाही. हे पाहून मायाला खूप राग आला आणि रागात ती वृक्षदेवताच्या झाडाकडे निघून गेली आणि पोहोचताच रडू लागली, ओरडू लागली. वृक्षदेव, तुम्ही माझ्या गरिबीची अशी थट्टा कराल असं वाटलं नव्हतं. बाळा, मी तुझी अजिबात थट्टा केली नाही. मी तुला मदत करण्यासाठीच त्या जादूच्या बिया तुला दिल्या होत्या, कारण तुला तुझ्या मुलाला आईस्क्रीम खाऊ घालण्याची इच्छा होती. तुम्ही दिलेल्या बिया पेरून मी कितीतरी स्वप्न पाहिली होती की त्यावर आईस्क्रीमची झाडं येतील. आईस्क्रीम विकून मी पैसे कमवेन आणि श्रीमंत होईन. मला लोकांच्या घरात काम करायची पण गरज पडणार नाही. हीच तुझ्याकडून चूक झालीये बाळा. म्हणजे काय? याचा अर्थ असा, मी तुला त्या बिया तुझ्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी दिल्या होत्या, पण तुझ्या मनात लोभ आला
तू आईस्क्रीम विकून पैसे कमवण्याचा विचार करत होतीस. त्या जादूच्या बियांमधून म्हणूनच काही उगवलं नाही, कारण तुझे विचार बदलले होते. जर तू त्या तुझ्या मुलाच्या इच्छेसाठी उगवल्या असत्या तर तिथे आज नक्कीच आईस्क्रीम असतं. मायाला तिची चूक लक्षात आली. देवाने पुन्हा एकदा तिला जादूच्या बिया दिल्या. या वेळेला फक्त तुझ्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी संकल्प सोड. लोभापासून लांब राहा मुली. माया त्या बिया घेऊन घरी आली. तिने बिया पेरल्या, पण आज तिच्या मनात कोणताही लोभ नव्हता. तिला फक्त तिच्या मुलाला आईस्क्रीम खाताना पाहायचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी रवी घराच्या बाहेर गेला तर तो दृश्य पाहून चकित झाला. आई, आई, आईस्क्रीम उगवलं. मायाही उत्सुकतेने घराच्या बाहेर आली आणि तिने पाहिलं की एक नाही अनेक झाडांवर आईस्क्रीम होतं आणि अनेक गरीब मुलं त्या झाडांकडे पाहून लाळ गाळत होते. अरे मुलांनो, तुम्ही आईस्क्रीम तोडू शकता. गरीब मुलांनी आणि रवीने आईस्क्रीम तोडलं आणि खाऊ लागले. सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद पाहून मायाला तिची चूक लक्षात आली. आईस्क्रीम विकून फक्त पैसे मिळाले असते, पण हे समाधान लाभलं नसतं. धन्यवाद वृक्षदेव, या आईस्क्रीमच्या झाडांसाठी आणि मला हे सगळं समजावून सांगण्यासाठी की पैसाच सगळं काही नसतो. तुम्ही मला लोभी बनण्यापासून वाचवलं. मायानेही एक आईस्क्रीम तोडलं आणि दोघं मायलेक आनंदात आईस्क्रीम खाऊ लागले आणि ते सर्वांना मोफत आईस्क्रीम वाटू लागले. कडक उन्हाळ्यात थंड आईस्क्रीम लोकांना वेगळाच आनंद देत होतं. माया परत तिच्या कामाला गेली. आज ती भलेही गरीबच राहिली, पण मनाने ती खूप श्रीमंत झाली होती. ती आनंद वाटायला शिकली.